पंढरपूरच्या वारीच्या इतिहासात तुकाराम मुंडे जिथे पोहोचलेत ना तिथपर्यंत कोणताही राजकीय नेता किंवा गव्हर्नमेंट ऑफिसर कधीच पोहोचू शकत नाही। आणि मुंडे सरांना लोकांचा एवढा का सपोर्ट मिळतो ना त्याच्या मागे फक्त या 5 गोष्टी आहेत। लाखो लिटर दूध, शेकडो किलो पनीर, ज्या खाण्यापिण्याच्या गोष्टींमध्ये भेसळ आहे ना, तुकाराम मुंडेंच्या भीतीने स्वतः भेसळखोर या सगळ्या गोष्टी नष्ट करत आहेत। प्रशासनाचा असा धाक बसवणं हे फक्त त्यांनाच चांगलं जमलंय। देशातला सर्वात फेमस आईस्क्रीम स्पॉट असो किंवा गल्लीतल्या पानटपऱ्या, जे कोणी नियमाच्या बाहेर काम करतील त्यांच्या दुकानांना टाळे ठोकले जातील। सर्वांसाठी नियम सारखेच, म्हणूनच त्यांची नो कॉम्प्रोमाइज ऑफिसर अशी ओळख तयार झाली आहे। आताच्या काही आमदार, खासदार आणि अधिकाऱ्यांप्रमाणे फक्त रीलबाजी आणि चमकोगिरी करण्यापेक्षा ग्राउंडवर काम करून त्यांचे रिपोर्ट्स हे डायरेक्ट पत्रकार परिषदेतून लोकांपर्यंत मांडणे, त्यांच्या या पद्धतीमुळे लोकांचा त्यांनी विश्वास कमावलाय। पद कोणतंही असो पण काम करण्याची पद्धत सेमच। नवी मुंबई, पुणे, नाशिक आणि आताच FDA, प्रत्येक ठिकाणी कठोर निर्णय, ट्रान्सपरन्सी आणि डिपार्टमेंटला लावलेली शिस्त ही त्यांच्या काम करण्याची पद्धत बनली आहे। आणि त्यामुळेच काय झालंय तर लोकांचा त्यांच्यावर असलेला विश्वास हा वर्षानुवर्ष वाढत चाललाय। तंबाखू आणि गुटखा माफियांवर सुरू केलेल्या मकोका सारख्या कडक कारवाईमुळे लाखो लोकांचे जीव वाचणार आहेत। आणि त्यामुळे स्वतः वारकरी त्यांचे फोटो अशा प्रकारे गळ्यात घालून त्यांचे आभार मानत आहेत। जर तुमचं काम प्रामाणिक असेल ना तर लोक तुम्हाला संतांचा दर्जा देतात, हे आज संपूर्ण देशाला कळलंय। तर मुंडे सरांचं काम बघता तुम्हाला काय वाटतं? राज्यातल्या कोणत्या डिपार्टमेंटला आणि जिल्ह्याला त्यांची सगळ्यात जास्त गरज आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा।